महोदय, ज्यावेळेस या प्रकरणाची तक्रार झाली त्यावेळेस सहकार मंत्री महोदयांनी 25 डिसेंबर 2025 मध्ये सदर अप्पर निबंधकामार्फत 30 दिवसात चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते। 5 महिने झाले, चौकशी पूर्ण का झाली नाही? पहिला प्रश्न। यामागे हे चौकशी पूर्ण न होण्यामागे कोण याच्या मागे आहे त्याच्यावर आपण कारवाई करणार का? पहिला प्रश्न। दोषी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई ज्यांनी हे 70-80 कर्मचारी 62 अपूर्ण अनुकंपा नियुक्त्या या पूर्णतः संशयास्पद आहेत, हे आपल्याही निदर्शनास आलेल्या आहेत आणि या बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राने सुद्धा त्यांनी दिलेले आहेत। अशा अनेक ठिकाणी जो अनुकंपामध्ये हक्कदार असतो त्याला सोडून हे सगळं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून या निवृत्त झालेल्या किंवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या जे कर्मचारी अनफिट ठरवून त्यांच्या वारसांना नोकरीत घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी जे काही आपले सर्जन आहेत, सिव्हिल सर्जन आहेत, हे दिलेले प्रमाणपत्र संशयास्पद आहेत। या संपूर्ण घोटाळ्याची विशेष पथकामार्फत चौकशी करावी ही जी काही मागणी आहे आणि डॉक्टर सुद्धा याला दोषी आहे। ज्या डॉक्टरावर सुद्धा हा गुन्हा होऊ शकतो, त्यांनी ते अनफिट चुकीचं प्रमाणपत्र दिलं आहे। अपात्र संचालकावर कारवाई का रखडली हा मना प्रश्न येतोच आणि म्हणून आरबीआयच्या नियमाचं उल्लंघन करून 75 लाखाचे कर्ज घेणारे संचालक जे कोणी आहेत त्यांना या संचालक देणारे, कर्ज देणारे आणि घेणारे हे सर्व दोषी आहेत। त्याच्या पलीकडे जाऊन नोकर भरती स्थगिती आणि फेर तपासणी मागे 3-4 वर्षात झालेल्या सर्व संशयास्पद रोजंदारी आणि अनुकंपा नियुक्त्या आहेत या पूर्णतः बोगस आहेत। हे सुद्धा आता निदर्शनास आलंय। तात्काळ त्याची चौकशी होऊन उच्चस्तरीय चौकशी होण्याची आवश्यकता होती, पण आपण या सगळ्यामध्ये इतका विलंब झालेला आहे की आज तो 80 कोटीचा वेगळाच घोटाळा आहे, 70-80 रोजगार आणि 62 अनुकंपा नियुक्त्या या वेगळाच झालेला प्रकार आहे। यामध्ये याच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ जे आहेत ते मागील 4 वर्षापासून केवळ कागदपत्री घोडे नाचवत आहेत। यांना आजच्या आज तिथून तुम्ही हलवलं पाहिजे, आजच्या आज त्यांना तिथून काढून टाकलं पाहिजे। ते तुम्ही करणार आहात का? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, 1 महिन्याच्या चौकशीचे मंत्री महोदय आदेश देऊन ती चौकशी संबंधित अधिकारी 5 महिन्याहून करत नाही, त्या अधिकाऱ्यावर जो अप्पर उपनिबंधक आहे, अप्पर निबंधक आहे त्याच्यावर आपण निलंबनाची कारवाई करणार का? हा दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न, डॉक्टरांनी बोगस प्रमाणपत्र दिल्यामुळे आपला विभाग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्या विभागाकडे शिफारस करणार का? हा तिसरा प्रश्न। अध्यक्ष महोदय, आताच वडेट्टीवार साहेबांनी 1-2 प्रश्न आपल्याला विचारले आहेत। मागल्या अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये आपण आदेश दिले होते, त्याप्रमाणे अधिकाऱ्याची नेमणूक केली होती, पण तिथला DDR निबंधक आणि बँकेचा CEO या दोघांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलेलं नाही, हे खरं आहे। म्हणून आता आपण पुन्हा एकदा या ठिकाणी निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून पुणे DPL खंडाकडे अपर निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती नेमणूक आपण केलेली आहे आणि त्यांच्या मार्फत निबंधक असेल आणि बँकेचा जो CEO आहे हे दोघंही त्यामध्ये दोषी दिसतात आणि त्या दोघाही अधिकाऱ्यावर त्या दोषीमध्ये त्यांचे जर दोष आढळले, निश्चितपणे दोषी आहेत, पण त्यांच्यावर आम्ही कारवाई करू। मंत्री महोदयांनाही जर एखाद्यावर चौकशी 30 दिवसात पूर्ण करा असं म्हणतायत आणि तो अधिकारी जर आपला ऐकत नाही का? त्याची ताकद आहे का? त्याची अवकात आहे का? 30 दिवसात चौकशी करू म्हटल्यावर जर 5 महिने चौकशी करत नाही, आपण आता उत्तरात म्हणालात की ज्यांनी केली नाही, टाळाटाळ केली म्हणजे तो दोषी आहे, त्याला आज निलंबित करणार का? पहिला प्रश्न। आणि ते आहेच सकृतदर्शनी तुमच्या निदर्शनात आलाय मंत्री महोदय, तुम्हीच मान्य केलाय, तुमच्या आदेशाची अवहेलना झाली आहे। मंत्र्यांनी आदेश देऊन एखादा अधिकारी जर एवढं धाडस दाखवत असेल, आपल्याला सांगतो सहकार क्षेत्रामध्ये हे सगळे कीड जी लागली आहे ती प्रचंड आहे आणि यासाठी आपण त्या अधिकाऱ्यावर पहिल्यांदा कारवाई केली पाहिजे। दुसरा, सकृतदर्शनी तुमचा तो महाबँकेचा CEO हा दोषी आहे हे तुम्ही मान्य केलं। आज संध्याकाळपर्यंत त्या अधिकाऱ्याला आपण तिथून किमान हलवा, चौकशी सुरू ठेवा, पण तिथून तरी काढलं पाहिजे ना, हे तरी आपण करणार का? आणि तिसरा, मी डॉक्टरांचा प्रश्न विचारला, बोगस प्रमाणपत्र दिलेत सिव्हिल सर्जननी,
तो सुद्धा दोषी आहे ना याच्यात, त्याला सुद्धा कारवाईसाठी आपण शिफारस करा, चौकशीसाठी, विषय संपला. वडेट्टीवार साहेब, एक थोडी संधी देऊ आपण. त्यांनी दिलं नाही हे खरं आहे. आपण आदेश दिले होते, निबंधकाने सहकार्य केलं नाही, शिवनही केलं नाही, म्हणून आपण अपर निबंधकाची नियुक्ती केलेली आहे. 1 महिन्याच्या आत अहवाल येऊ द्या, दोघांवरही मी ऍक्शन घेतो. प्रश्न क्रमांक 3.